बेमुदत धरणे आंदोलन, अक्कलकोट तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी। अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात कथित अवैध व्यवसाय सुरू असून त्यांना पोलीस प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन 16 फेब्रुवारी 2026 पासून सोलापूर जिल्हा परिषदेसमोरील मोर्चा गेट या ठिकाणी सुरू असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत आंदोलकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। आंदोलनकर्त्यांच्या मते अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील मटका व जुगार अड्ड्यांवर तात्काळ कारवाई करून ते बंद करण्यात यावेत। तसेच तडवळ भागात देखील अवैध धंद्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढत आहे। अशा अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्या साथीदारांवर लागू कायद्यानुसार गुन्हे दाखल करून तडीपार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे। याशिवाय संबंधित प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे घेत त्यांच्या शिस्तभंगाची कारवाई व संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची खात्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की संबंधित निवेदनाची दखल घेऊन योग्य ती चौकशी व कारवाई न झाल्यास पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। हे आंदोलन नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समिती शाखा सोलापूर यांच्या वतीने करण्यात येत आहे। मागील जानेवारी पासून आम्ही संबंधित अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केला। त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने त्यांनी जुजबी कारवाई केली आणि जैसे ते मटके धंदे, जुगार अड्डे, दारू धंदे सर्व आहेत तसंच ठेवले आणि कारवाईच्या नावाखाली धूळ फेक करत त्या धंदेवाल्यांना वेठीस धरून त्यांच्याकडनं पैसे उकळण्यात आला आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या तिथल्या बेट अंमलदार मैसलगी साहेब, तसेच ते मुल्ला आणि सलगर साहेब आणि तिथले दक्षिणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्वांनी संगनमताने आमच्या तक्रारीवर सर्व धंदेवाल्यांना लुटालूट करत परत पाठिंबा दिले असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। पोलीस प्रशासन यांच्या पाठीशी आहेतच, त्याचे अनेक पुरावे आम्ही याच्यावर पोलिसांनाच दिलेला आहे। वरिष्ठ अधिकारी 16 तारखेपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन बसलेलं आहे। येत्या मंगळवारपासून आम्ही माननीय परिक्षेत्र कार्यालय कोल्हापूर येथे करणार आहे आणि त्याचबरोबर आमचे काही टीम पुण्याच्या विभागीय आयुक्ताकडे याचं तक्रार देऊन आंदोलन करणार तर आम्ही आझाद मैदान मुंबई येथे आमच्या संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करू। आवंतिक जे मरण येईल तोपर्यंत आम्ही तिथे उपोषण करू या सर्व पोलीस स्टेशनच्या आणि विशेष करून एसपी साहेबांच्या। आजपर्यंत आम्ही 8 दिवसाला 15 दिवसाला त्यांना स्मरणपत्र देत आलो। पाठपुरावा काय झालं, पुढे काय कारवाई झाली ते तपशील मागत आलो। त्या उलट त्याने आम्हालाच वेगवेगळे राजकीय पुढारी, गुंड, अनेक सामाजिक लोक यांना पुढे करत दमदाटी इन द सेन्स आमच्यावर दबाव टाकून आंदोलन वगैरे करू नका, तुमचं काय असेल ते विषय संपवू असे करत आम्हाला एक प्रकारचं प्रेशर आणत आहेत।